That's captain to captain, the big fight now. Very power play, first delivery. Captain to captain now battle. First slip तैनात केले, back to point, cover point, shot extra cover, deep long off and deep mid wicket. पहिला ball, power play first. Captain to captain, skipper to against skipper. Nilesh Gangaram Bhoir against the Priyadeshini Belapur team captain Sahil Vinod Dibikar. Paul Pelter, let's start the game. पहिला ball. बॅटची कडा चांगले विचार होते परंतु मध्यम अडला बरोबर फसलीप आहे आणि जी विकेट कीपर आहे बरोबर बॅटला ब्रश होऊन कॅप्टनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळतं सिंगल नव्हतं खातं खोललं जातं जे निलेश भोईर स्ट्राईक वरती आहे पहिल्याच बॉलवरती पहिलं खातं खोलताना टीमच्या बरोबर बॅटर खातं सेकंड डिलिव्हरी सेकंड बॉल थोडंसं व्यत्यय रन मध्ये काय ते फिल्डिंग मध्ये जमावट जी एन ऍक्शन मध्ये होती जी फर्स्ट स्लिप आदले बदली केली जाते विकेटच्या जागी फर्स्ट स्लिप येते आणि फर्स्ट स्लिपच्या जागी विकेट कीपर हे चेंजेस सेकंड बॉल साठी साहिल शरबस दूर बॅकफुटनं कव्हर पॉइंट भरून मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटचे ब्रश होऊन पुन्हा एकदा सिंगल मध्ये दोन सिंगल आल्या बिनगडी बाद दोन सावध शांत आणि संयमी असे स्टार्ट 1,00,000 पहिलं 50 द्वितीय तिसऱ्या चौथे 25,000 पहिल्या दिवशी आपण पाहिलं करंजा 11 देवी शिरवणे प्रशांत भोईर यांनी पुरस्कार दिली टीम सुपर 4 मध्ये पहिली टीम चांगला फटका परंतु डीप लॉंग आपल्या क्षेत्रक्षण तैनात आहे फील्ड करेल तोपर्यंत सिंगल मिळते स्वप्नील चांगला फिल्डर चप्पल फिल्डर आहे फक्त सिंगल मिळते अशा प्रकारे 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतो चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी बॅटरच्या हालचालीपर्यंत चेंडू मात्र सोडतो चालाक आहे हा गोलंदाज वडिलांना मात्र क्रिकेट गाजवलं विनोद दुबेने त्यांचा मुलगाही तितकाच चांगला छान असा ऑलराऊंडर चांगला फटका पण हवेमध्ये बॉल चान्स होतो का येस इट इज अ कॉट सॉफ्ट डिसमिसल इनसाइड आउट जेपी ऑफ द नवी मुंबई व्हेरी डेंजरस प्लेयर बॅक गोल्डन डकचा शिकार पहिल्या 3 मध्ये सिंगल त्याच्यानंतर हलकासा चेंज केला गतीमध्ये जोरात आला मंद गतीने टाकला चेंडू आणि तोच मात्र कुठे ते खेळताना टायमिंग मिस झालं कव्हर पॉइंटच्या ठिकाणी झेल टिपताना राकेश बोल बाय कॅप्टन साहिल विनोद दिवेकरला ही पहिली सफलता फक्त 3 धावा असताना जेपी परतलाय गावदेवी ऐरोलीला हा जबरदस्त हादरा मी म्हणेन चांगली माहिती मला विघ्नेश पुरवतो कारण याच ग्राउंड वरती खऱ्या अर्थाने दोस्ती ग्रुप मित्रमंडळ आयोजित ती स्पर्धा आपली नावे केली होती चांगली आठवणी आमच्या सोबत शेअर करताना मल्टी टॅलेंटेड खुशबू ऑफ द वाइस विघ्नेश पहिली सफलता मिळते 3-1 सद्यस्थिती आहे 5वा बॉल सुपर बॉलिंग किफायती बॉलिंग राईट हँड वर विकेट चांगला फटका परंतु आणखी एक सफलता मिळेल बॅक टू बॅक येस तो राकेश होतो झेल पकवतो बॅक टू बॉल 2 धक्के कॅप्टन ऑन द हॅट्रिक जगदीश आला जगदीश गेला खऱ्या अर्थाने स्फोटकपणा ते थांबणे करतो खेळत तसं आहे त्याला किती सांगितलं थोडासा डिफेन्सिव्ह केल ऐकणार नाही जस्ट लाईक द सेम वीरेंद्र सेहवाग द इंडियन क्रिकेटर ओपनिंग 2 वेळा ओडिया मध्ये द्विशतक ज्याच्या नाबी त्याच्यानंतर बॅट्समन गेल्या 5व्या बॉलवरती लगातार 2 ही वॉन द हॅट्रिक नाव काल पहिली हॅट्रिक पाहिली नेरुलगाव 11 नेरुल मनोज म्हात्रे नाव जस्ट सेकंड मॅच आपण हॅट्रिक पाहिली अर्थातच रोहन म्हात्रे लेफ्ट हँड बॉलर गावदेवी बरोबर नाव चान्स ऑपॉर्च्युनिटी तो टीम कॅप्टन प्रिनेशनी साहिल विनोद दिवेकर ऑन द हॅट्रिक 5 चेंडू टाकले फक्त 3 धावा आणि 2 धक्के पहिली शिकार जेपी जयेश पाटील दुसरी जो अक्रंग बॅटर होता त्याचा फटका स्टिकर दोन्ही बॅट्समनला सॉफ्ट डिसमिसल इनसाइड द सर्कल चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी अगदी जबरदस्त आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून याचं प्रदर्शन होतं 2 दिग्गज एक पाहिलं तर कौस्तुभ यांचे वडील विजय म्हात्रे अँड देन साहिलचे वडील विनोद दिवेकर काय खेळ राहिले
35-40 वर्ष प्रियदर्शन बेलापूरला एक वेगळा मुक्कामावरती ठेवलं होतं या दिग्गजांच्या वडिलांनी. प्रियदर्शन बेलापूर माहिती टीम बेलापूर आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव मात्र त्याच टीम मध्ये खेळताना आपला वारसा हक्क घेताना चांगले प्रदर्शन. साहिल टीम कॅप्टन ऑन द हॅट्रिक हॅट्रिकचा बॉल खेळण्यासाठी तेवढीच तोर बॅट्समॅन सुपर बॉलिंग आहे. नवीन फलंदाज प्रीतम पाटील हॅट्रिकचा बॉल थोडासा सन्मान दिला. हॅट्रिक चुकली जरूर पण बेहतरीन स्पेल. पहिला पॉवर प्ले संपतोय. तिसरी मॅच RSA चषक 2026 पर्व 3 लाजवाब बॉलिंग. फक्त धाबा दिल्या 3 वर 2 झटके दिले. सध्या जी परिस्थिती आहे पावलते तो खूप खराब. गावदेवी ऐरोली दोस्ती ग्रुप जसं विघ्नेश नागदा चॅम्पियन्स राहिला होता आणि यामध्ये पहा वेगळ्या दुधिया रोशन आणि निलेश जो कॅप्टन आहे टीम कॅप्टन त्यांनी सांगितलं होतं टॉसच्या वेळेला जो टॉस घेत होतो तो कारण खूप फरक आहे दिवसा आणि रात्रीमध्ये खेळणे. कारण ते 55-60 मध्ये आणण्याचा प्रयत्न जरूर सांगितले आम्हाला पण त्याच्या पुढे जरी जाण्याचा प्रयत्न आहे पण जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न आम्हाला व्हेरी डिफिकल्ट टू प्ले इन द नाईट फ्लड लाईट्स टू एनी बॅटर. चांगलं मत सहमत असेल मी 100%. 2 पॉवर प्लेयर आला होते सुरुवात आणि दुसरा पॉवर प्ले उंच पुरा विनायक झेंडे हे अनदर जुएनन ऑलराउंडर. एक बेहतरीन 80 90 70 80 कालातला इम्रान खान तुरुंगामध्ये 37 4 वर्ष. काय फटका यार जोरात खेचलेला चेंडूला केलं गायब. ओव्हर द लॉंग ऑन षटकार बॅटर कॅप्टनच्या बॅटमधून आला. जेव्हा परिस्थिती फक्त 3 असताना 2 गडी गेल्यानंतर आता मात्र सेट ऑन द फायर. पवित्रा घेतल्या कारण कुठेतरी तर जास्त प्रेशर घेतलं ना कदाचित 35 मध्ये आपला घाशा गुंडाळेल. ते नको नेमकं नको आहे कॅप्टनला. त्यासाठी अटॅक इज अ व्हेरी सुपर ऑप्शन. नाव स्टार्ट. आता सुरुवात केली आपल्या बेहतरीन पर्यायाला. याच्यापेक्षा पर्याय आपल्याकडे आता होणार नाही. त्यासाठी हपवलं घेतल्यानं त्याला लॉंग ऑफ उडून दिला षटकारासाठी. दणदणीत षटकार 90 पोहोचला कॅप्टन. 4 चेंडू खेळल्यानंतर दुसरं पॉवर प्ले सेकंड चालू असताना दुसरा बॉल गतीमध्ये केलं परिवर्तन. ओ माय गॉड इज अ व्हॉट अ पॉवर जस्ट इंच ऑफ द इनसाइड द बाउंड्री. चरण बेहतरीन स्ट्रोक ऑन द. खरोखर ही कसोटी असते. उडालेला बॉल छात उडून ऑन द ऑफ खेळताना दॅट इज अ क्वालिटी शॉट. षटकार नंतर चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक टीम कॅप्टन. धावसंख्या 13 वर 2 13 लॉस ऑफ 2 विकेट. टॉस आल्यानंतर मात्र आमंत्रण दिलं बॅटिंगसाठी गावदेवी ऐरोली टीम. 2 झटके लागले. जयेश पहिल्याच बॉलवरती त्यानंतर पहिल्याच बॉलवरती जसा जगदीश आला जगदीश बगडे गेला पहिल्याच बॉल. दोन्ही बॅटरला मात्र टिपलं टीम कॅप्टन साहिल दिवेकरने. फक्त 2 धावा पण यामध्ये करामत करतो. करामती बॅटर स्फोटक 94 उच्चांक आहे. नेरुल इथे खेळताना मात्र उच्चतम स्कोर त्याच्या नावे होतं. फक्त 6 धावा दूर. आता पहिल्या जर मान कोणाला मिळाला असेल लवकर या 6-5 मध्ये त्याचं नाव असतं निलेश. वळाल्या टप्प्यापर्यंत घेतले स्विंग लाईन मिस करताना विकेटच्या पाठीमध्ये चेंडूमध्ये ट्रॅव्हल झाला. 10 मतं मिळत नाही. 2 मोठे फटक्यानंतर काहीतरी वेगळं केलं. लेनपट टप्पा बनत घेतलेला स्विंग that is superbly bit Nilesh and ball went to the hand of the behind the stump wicket keeper. No run. षटकार चौका करून डॉट बॉल. चौथा बॉल पॉवर सेकंड. सुपर बॉलिंग इनसाइड आउट. ओ माय गॉड सुपरबली फिल्डिंग. वेट फिल्डिंग डायरेक्टली हिट करण्याचा चांगला प्रयत्न. नेम चुकला. सुरक्षित कॅप्टन. चौकार षटकार चौकार डॉट सिंगल अशा 4 चेंडूची झाली समाप्ती पॉवर प्ले सेकंडच्या. अर्थात 10 चेंडूचा खेळ समाप्त होते. गावदेवी ऐरोली 14 वर 2 की स्कोरच्या माध्यमातून घर बसलेल्या प्रेक्षकांचे आम्ही सहर्ष स्वागत. काय क्वालिटी क्लीन दाखवले सोनू पाटील यांना संपूर्ण टीमने. त्यासाठी त्यांचे विशेष आम्ही कौतुक करताना त्यांना धन्यवाद देतो. नाव अनदर अट्रॅक्टिव्ह बॅट्समॅन प्रीतम पाटील. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला शोधला. द स्टायलिश स्ट्रोक ऑफ द फ्लेमिंग ऑफ द न्यूझीलंड. ग्रेट शॉट बॅकफुट वर गेला कम्प्लिटली. बॅटचा फेस होता तो ओपन करताना तू कबर एक्स्ट्रा कबर ड्रॉय. चारण चांगला फटका. आता आकार येताना 2 झटके दिल्यानंतर धावा फक्त होते 3.
2 वर 3 ही परिस्थितीने बाहेर काढताना स्कोर पोहोचवलं या चौकारांचा बरोबर टीमचा 18 नाईसली स्ट्रोक बेहतरीन स्ट्रोक नजाकत दिखणे पण होतं क्रिकेटची खूबसूरती होती फटक्यावर कव्हर ड्राइव बीट परफ्युम्स दिली बीट टप्पा पडल्यानंतर घेतलेले बॉलन स्विंग इन द मिस नाव डॉट पहिला षटकार दुसरा चौकार डॉट सिंग आणि 4 चेंडू टाकलेत शेवटचा बॉल पॉवर प्ले ओव्हर झाली डॉट निघालाय थोडस हुशारीने मात्र इन्स्क्रीन मध्ये आल्या कारणाने तो डॉट आम्हाला दिसलं होतं थोडीशी मात्र आम्ही दिलगिरी व्यक्त करताना सांगतो की 2 पॉवर प्लेचा खेळ झाले समाप्त आफ्टर द 2 ओव्हर पॉवर प्ले फिनिश्ड 18 फॉर 2 विकेट गावदेवी ऐरोली 18 वर 2 विकेट चांगला आकार होता का 2 व 3 अशी परिस्थिती त्या खाचीतून मात्र जोरदार हमला बोल्ड केला पहिल्याच बॉलमध्ये जोरदार जंगी स्वागत केलं खास करून बॉलर विनायक झेंडेचे आणि तिथे आकार देताना 18 वर 2 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आक्रमण स्वतः लावताना बोज घेतोय जबाबदारी स्वीकारतोय टीम कॅप्टन साहिल त्याच्या समोर आता कॅप्टन टू कॅप्टन वन्स अगेन कॉन्टेस्ट बॅटल 2 कर्नरच्या विरोधामध्ये हा आता संघर्ष गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन निलेश त्याचबरोबर प्रियदेशनी बेलापूरचा विचार केला तर कॅप्टन आहे साहिल दिवेकर राईट अप फॉर द विकेट कम्स बोर्ड टू द नेक्स्ट टीम कॅप्टन ऐरोली चांगला टप्पा लेंथ पडल्यानं चेंडूला बॅलन्स मध्ये येताना पाहिलं होतं परंतु जी गती होती ती मात्र थोडीशी वेगवान होती त्यामुळे टायमिंग मिळू दिली नाही पण सिंगल मिळाली सिंगल मिळते स्कोर तिसरा मॅच आपल्या बेटीला दर्जेदार असं क्रिकेट चेंडू फुटल्या चेंडू हरवल्यास नवी चेंडू पुरवण्यात येईल कंपल्सरी चेस कंपल्सरी ड्रेस स्पर्धेचा नियम आणि जी बाईक आहे ना बाईक साठी 4 टीम अर्थात सुपर 4 मध्ये टीम पोहोचल्या त्याच्यापैकी एक खेळाडू मात्र ठरेल ही चावी त्याच्या हातात आणि तो स्वार होईल आता पहिले मॅच पासून सेमी फायनलचे जे मॅच आहेत ते पॉइंट पकडले जातील नॉट फायनल सुपर यार्क बेहतरीन न्यूयॉर्क बुंद्यामध्ये मारलं होतं 2 रनला लागल्यानंतर घोषित क्षेत्रामध्ये सिंगल दिली जाईल लेफ्ट हँड बॅट्समॅन आपण प्रीतमला खात्यात त्याचे तो पोहोचतो 5 वर तर 8 चेंडूचा समार गेल्यानंतर एक चौकार एक षटकार आणि कॅप्टन आहे नॉन स्ट्राईक वरती निलेश 15 वर 15 थर्ड वन प्रोग्रेस कॅप्टन बॉलिंग मार्क वर लॉंग ऑन लॉंग ऑफ खडं केले 20 सेप मध्ये आपण पाहू शकतो लॉंग ऑन लॉंग ऑफ सुपर बॉलिंग आहे ग्रेट बॉलिंग पपिंकरीचा छान वापर करतो उडी मारल्यानंतर थोडस हालचाली बघण्यासाठी सेकंद जरूर खर्च देन रिलीज द बॉल सुपर यार या गोष्टी बॉलर ऍज बॉलर खूप महत्वाच्या असतात ते महत्वाच्या गोष्टी त्याने वडिलांकडून निश्चित आत्मसात केले असतील डेफिनेटली ही टेक द ॲडव्हान्स ॲट होम हिज फादर चांगला वापर उंची मारल्यानंतर थोडं जो रिलीज होता तो थोडासा वेळ घेताना सुपर बॉलिंग साहिल सेकंड ही टीम थर्ड दूरून खेळला पॉइंटच्या वरून इनसाइड सर्कलला भेटताना हा स्ट्रोक जातोय टर्न झाल्या बॉल अर्थातच घोषांकित सिंगल कॅप्टनला मिळते स्कोर सिंगलने पोहोचलाय 22 वर 22 लॉस ऑफ द 2 विकेट थर्ड इन प्रोग्रेस तिसरी मॅच आपल्या भेटीला अरेस ट्रॉफी आपण पाहतो 2026 चा कश्मकश भव्य दिव्य अशी रजनीची क्रिकेट दिवस रात्रीमध्ये खेळणार ही स्पर्धा आज फायनलीचे दिवस रात्र आजची सांगता आपण पाहणार आहोत 3 मॅचेस ज्यादा आहेत 2 सेमी आणि फायनल म्हणजे 10 सामने ग्रेट बॉलिंग यार सुपर डिलिव्हरी छान चेंडू डायरेक्टली ही जोरदार अपील यस फिंगर करणार व्हॉट अ ब्लो हिट दुसऱ्या राजनीमध्ये आपण ईशान महेश मडवीला सिली मिडॉफच्या वरून डायरेक्टली हिट होताना पाहिलं नंतर काल आपण पाहिलं होतं लॉंगलाच्या दिशेने डायरेक्टली हिट आणि तिसरा हिट करणारा शंकर ऑन फील्ड अंपायरने सांगितलं थोडस पहा पिचिंग कुठे झाली डायरेक्ट हिट असताना कारण सुविधा उपलब्ध आहे चांगले डिसिजन घेतले उदय तांडेलने ही DRS साठी त्याने मागणी केली आहे जरा पहा थोडासा संशय वाटतं
पाहिलं जातं सोनू पाटील की स्कोरच्या मध्ये स्क्रीन वरती कसं पकडलंय शंकरने डायरेक्टली हिट पिचिंग कुठे होते ते पाहिलं जातं डायरेक्टली हिट जरूर झालंय परंतु प्रीतमची बॅट कुठपर्यंत पोहोचले ते महत्वाचं आहे थर्ड अंपायरची मागणी केली ऑनफिल्ड अंपायरने थोडंसं खेळ थांबते प्रतीक्षा केली जाते का बाद आहे का नाबाद आहे बॅटर क्वेश्चन मोमेंट आहे क्लेवर फिल्डिंग डायरेक्टली हिट व्हेरी क्लोज ऑफ द पॉपिंग क्रीज सोनू पाटील डेफिनेटली विघ्नेश सर्व श्रेय जाईल काय क्लीन दाखवताना फ्रंट ऑफ द विकेट शंकरने उचलला बॉल फेकला स्टर्नवर ज्याप्रमाणे ऑनफिल्ड हंपाला कठीण जातं ना तसं मात्र व्हेरी क्लोज व्हेरी डिफिकल्ट विघ्नेश खूप अवघड आहे 1992 ही सुविधा इन तंत्र हे मशीन नव्हतं त्यामध्ये फेवर ऑफ द बॅटर हा डिसिजन त्याच्या पदरात पडायचा हंपायर द्यायचा बॅट्समॅनला संशयाचा फायदा मिळायचा पण इथे मात्र थोडीशी जी सुविधा आहे उपलब्ध त्या सुविधेचा फायदा घेताना बॅटर ओ इटो हार्ड लक प्रीतम पाटील व्हेरी क्लोज काय ऍक्शन मध्ये शंकरने फेकी केली आणि जिथे बॅटर जवळ पोहोचत होता त्याला रन आउट केला सुपर्ब हा क्षण टिपण्यासारखा लक्षात राखण्यासारखा तिसरा फिल्डर आपल्याला या सिरीज मध्ये पायामध्ये डायरेक्टली हिट करताना विकेट घेऊन जातो पहिला होता ईशान महेश मडवी श्रीकृष्ण देवा डायरेक्टली हिट करताना त्याच्यानंतर हा तिसरा 3 झेली मात्र आपल्यातून पाहिलेत विकी बनसोडे सेकंड पण देन त्याच्या अगोदर आकाश घोरपडे उलट्या दिशेने जाताना झेल चमत्कारिक झेल ते पाहिल्या आपण पहिल्या दिवस रात्रीमध्ये आकाश बनसोडे आणि त्या सेम मॅच मध्ये स्कोर जाऊया आणि पाहूया 22 वर धाव मिळाली नाही सांगणं गरजेचं आहे आणि जी मागणी केली त्याला मात्र सांगणं हे आमचं परम कर्तव्य आहे 22 झालेत चला नेक्स्ट त्याच्यानंतरच्या मॅचचा आम्ही कॉल देणार आहोत जी ओलीने चौथी मॅच आम्ही खेळणार आहोत ती मॅच आहे जिमीत 11 धारावे आणि दिवेशा 11 ऐरोली नेक्स्ट मॅच एक इनिंग म्हणजे 5 षटक जशी संपतील इन ऍक्शन मध्ये सुशांत मडवील आपण पाहू शकतो सुजित मोरे ज्याच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पहिली सिंगल दुसरी सिंगल हे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे क्रुशियल दिवस आहे फायनली दिवस एक धाव महत्वाची ठरू शकतो चला आम्ही दिलगिरी व्यक्त करण्यात दुरुस्ती करतो 23 झालेत धन्यवाद काका सर्व गुण संपन्न हबाप्पा हरी भक्त परायण 4 बॉल झालेले आहेत आणि 4ही बॉल मध्ये सिंगल चला 5 बॉल झालेले आहेत मी दोन्ही स्कोरला विनंती करते बी केअरफुल यार अति महत्वाचा असा फायनलचा दिवस थोडासा मात्र डोळ्यात टेल टाकून तुम्ही मात्र पाहणी करा स्कोरच चुकेल तर आम्ही चुकणार आणि डायरेक्टली जे थेट प्रक्षेप पाहतात त्यासाठी मात्र कुठेतरी वेगळे मेसेज जाईल असं वारंवार करू नका ओव्हरची झाली दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या समाप्ती 3 ओव्हरचा खेळ संपला स्वप्नील लाने 12 चेंडूचा खेळ आता शेष आहे अक्षरशः जखडून ठेवल्या गावदेवी ऐरोली टीमला किफायती बॉलिंग सट्टिक लाईन लेंथ साहिलने 2 ओव्हर टाकली त्याच्यानंतर आपण विनायक झेंडेला पाहिलं आणि आता बॉलिंग मार्कर स्वप्नील ठाकूर 2 गोलंदाज दिसतात एक कोपरी गावचे स्वप्नील ठाकूर आणि आता प्रियदर्शन बेलाबकोन त्याच नावाचा जसं आपण पाहतो गावदेवी सिरोनेकडून एक हमजा खान आणि नुकतंच जो हमजा खान खेळला सेम नावाने वासी रायल्स कडून एकाच नावाचे हे प्लेअर
राईट आर्म राऊंड द विकेट बॅकफुट वर जाताना टर्न केल्यास वेल लेगला डीपला प्रोटेक्शन करताना क्षेत्रक्षण फील करेल आरामात सिंगल घेतली. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलाय राकेश. राकेश नाही 2 धावा पेनल्टी आहे कारण 12व्याला से करायला लागेल तो फक्त आता त्यावेळी मागितलं कारण 12वा सांगू शकतो. बरोबर आहे. पाचच बॉल झालेले आहेत. पाचच बॉल झालेलं तुम्ही इथून हे केले ना सांगितले. चला नियम आम्ही सांगितलेलं आहे का जे तुला जर करायचं जे माहीत नसेल कालपासून सांगतोय 12व्या खेळाडू व्यतिरिक्त कोणताही खेळाडू तुमचा येऊ शकत नाही. जे सांगायचं तर 12वा खेळाडू सांगेल तुम्ही प्रयत्न करू नका. नियमांना जर भंग पावल्यास तर कारवाई करण्यात येईल तुमच्या विरोधामध्ये. प्रत्येक जण येणार 12व्या खेळाडू तर नंतर मात्र कडक कारवाई करण्यात येईल. अजूनही आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त 12वा खेळाडू शाही करील इतर खेळाडू तुम्ही येऊ नका. मैदानाच्या आत जाऊ नका. असं आढळल्यास तुमच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल. तर धावसंख्या 24 वर 3 आहे. 3.1 अरे एक लक्ष घ्यायचं नको तेवढं वाटला गेला असं वारंवार चुका केल्याचा फायदा नाही. एंटरटेन तुम्ही नंतर करा. फायनलीचा दिवस आहे. त्यांचा पण बरोबर आहे ना. आम्हाला पण चुक्या समजते ना. 10 वेळा एखादी वेळी ठीक आहे ना रे. 10 वेळा तुम्ही जर चुकाल तर मग मजा नाही येत. यानंतर राबाड आणि भूषणची मॅच घे. दारो करत झुला खेळतायत. त्याला टाइम लागेल. विकी कुठे विकी झुला खेळतात तर दारो. ओके आता त्यांची लावायची. हा आनंद करा. कोणाची आपली पहिली जिंकली राबाडा आणि राबाडाला फोन करते आयलन का. चला थोडासा बदल करण्यात येईल. जे चौथी मॅच काय करणं असतं कारण भालचंद्र चषक जे गावदे जू गावमध्ये ही स्पर्धेला देण्याच्या सुरुवात झाली आणि तिथेच जे नेक्स्ट मॅच आहे ज्यांची इथे खेळतात त्यांनी थोडीशी मात्र इथे यायला आम्हाला उशीर होईल. म्हणजे पहिली मॅच ज्यांनी जिंकली दुसरी मॅच जिंकली अर्थातच गावदेवी रबाले आणि CR पाटील फाउंडेशन कुमार इलेवन तुर्बेच्या विरुद्धमध्ये आम्ही मॅच याच्यानंतर खेळू. नेक्स्ट मॅच थोडीशी परवानगी मागितली सहकार्य केलं गेलं. नेक्स्ट मॅच आपल्या भेटायला येणार होते याच्यानंतर त्यामध्ये फेरबदल. पहिल्या जो 2 मॅच झाल्या ते विजेता टीम मध्ये आपसात भेटतील या मॅच नंतर. अर्थातच गावदेवी रबाले आणि त्याच्या विरुद्धामध्ये दुसरी मॅच जिंकणाऱ्या टीम CR पाटील फाउंडेशन कुमार इलेवन तुर्बे हे 2 कॅप्टन येतील. एक इनिंगच्या ब्रेक नंतर त्यांचे टॉस होईल. चला 7 चेंडू टाकेल आणि थँक्स सो मच साहिल अँड संपूर्ण होल टीम. हे जेंटलमन क्रिकेट थँक्स सो मच. याला म्हणतात जेंटलमन क्रिकेट. या ओव्हरमध्ये 6 चेंडू टाकेल असं कॅप्टनने सांगितले. हे सहकार्याबद्दल थँक्स सो मच. प्रियदेश आणि बेलापूर समोर आता खेळण्यासाठी कॅप्टन ऑफ द टीम निलेश भैर सोडून दिले. ऑफसाइड ऑप्शनला पिचिंग झालं. लवली बॉलिंग बाय राकेश. पहिले बॉलिंग मार्कवर स्वप्नील ठाकूर आहे. राकेश आले 5व्या क्रमांक. निलेशला साथ द्यायसाठी 3 गडी बाजूला स्कोर पाहिला तर 25 आहे. 25 वर 3 25 लॉस ऑफ 3 4 मध्ये प्रोग्रेस. बॉलिंग मार्क प्रिदेश बेलापूर कडून स्वप्नील ठाकूर राईट हँड राऊंड द विकेट. चांगला फटका जोरदार फटका मिडल ऑफ द बॅट. इट्स ओव्हर द बॅक स्कोर लेग अँड मिड विकेट. छरन आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ तुम्हा सर्वांचे लाडके खरे सम्राट नवनिर्वाचित नगरसेवक अनिकेत दादा म्हात्रे यांचं होतं आगमन. कोविड योद्धा नेव्ही मुंबईकर काहीतरी कर या चळवळीचे जनक आणि खास करून मराठवाडा इथे पूरग्रस्त जी स्थिती झाली होती
त्यामध्ये पहिला हात कोणाचा सगळं गेला त्याचं नाव आहे अनिकेतजी महात्रे. 50,000 आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे ते सोपवले होते. याचं पाठीमागचं कारण होतं आम्ही तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक वेळेला कोणाच्या ना कोणाच्या पाठीशी सर्वांच्या सहकार्यासाठी धावून जाणार आहे हे कार्यसम्राट नवनिर्वाचित नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांचं जे होते आगमन. स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या धावफलकर लागते 31 वर 31. बॅकपटवर जाताना शॉटम जाग करताना पाठीच्या पाठीमागे जे डिक्लेअर झोन आहे तिथे कॅप्टनचा फटका गेला. मिस टायमिंग स्टिकर लागल्यानंतर सिंगल मिळेल. सिंगल अर्ज करण्यात हलका स्कोर मध्ये पुढे जाताना 32 वर. चौथं प्रगतीपथावर आता हा जो बॉल मागच्या ओव्हर मध्ये कमी टाकला तो 7वा बॉल. चांगलं सोल्युशन काढलं. गुरुनाथ पाटील मैदानात गेल्यानंतर त्याच्या सन्मान करताना साहिलनं सन्मान करता हो म्हटलं. एक्स्ट्रा कव्हरला फंबलिंग झाली. स्टिकी सिंगल घेताना कॅप्टन स्ट्राईक ठेवील पुन्हा एकदा अबाधित आपल्या जवळ. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोरबोर्डची लागली गेलेली आहे 33 धावा. गावदेवी ऐरोली बॅटिंग करण्यात आमंत्रण मिळाल्यानंतर पहिले झटके लवकर गेले. 0 जेपी गेला होता. त्यानंतर नेक्स्ट बॉलवरती शिकार केली होती. अर्थातच साहिलने जगदीश पगडेची अशा 2 लगात झटक्यानं हॅट्रिक होता. पण प्रीतम पाटीलला आला आणि त्याची हॅट्रिक मात्र त्यांनी हुकवली होती. अशा 4 ओव्हरचा खेळ झाला इथे समाप्त. 2 ओव्हर साहिलने टाकले तर 2 ओव्हरच्या स्पेन मध्ये अवघ्या फक्त कॅप्टनने 9 धावा. What a economically किफायती bowling by team captain Sahil Vinod Dibekar. 2 over no maintain only 9 runs and 3 wickets. 3च्या 3 विकेट साहिलने काढल्या. अशा प्रकारे स्कोर आपल्याला सांगत 33-3. हा 2 वरील 18 होते. त्याच्यात 6 आहे तिथे. 2 ओव्हर 18 होता. 2 3 4 याच्यात काय आणि शेवटच्या बॉलला सिंगल आलं. याच्या बॉलचा मग चला अजून एक सूचना केली जाते. मेडिकल इश्यू असेल किंवा दुसरीकडे मॅच असेल ना तरच तुम्हाला सवलत देण्यात येईल. अन्यथा इतर कारणासाठी तुम्हाला मॅच मध्ये ऍडजस्टमेंट केली जाणार नाही याची दक्षता घ्या. जे आता आम्ही मॅच थोडा उशिराने जी चौथी येणार होती तिला थोडंसं मागे ठेवलं आणि विजेता टीम के. पण त्याच्यानंतर फक्त मेडिकल इश्यू आणि दुसऱ्या ठिकाणी जर मॅच असले त्या 2 काढण्यासाठी तुमच्यामध्ये आम्ही चेंजेस करू. अदरवाईज नाही. काय झालं आता तेवढ्या धावा ना. चला 33 झालेत. 4 ओव्हरची समाप्ती. शेवटचा हा नंबरचा ओव्हर घेऊन प्रिदेशन बेलापूरकडून क्रिश. 6 चेंडूचा खेळ आता मात्र राहतो शिल्लक. बॅकवर्ड पॉइंट आपण पाहू शकतो. कव्हर डीप बॅकवर्ड कव्हर पॉइंट आहे. बराचसा फासला कव्हर पॉइंट आणि लॉंग ऑफ मध्ये आहे. त्याच्या बाजूला आपण पाहू शकतो लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. शेवटचा ओव्हर क्रिश बॉलिंग मार्कवर प्रिदेशन बेलापूर समोर टीम कॅप्टन निलेश. पुढे ते चेंडू जोरदार हमला बॉल लप करतायत डाऊन द स्ट्रेट एक्झॅक्टली ओव्हर द लॉंग ऑफ सिक्सर. दर्जेदार फटका. गगनाला भेदून चिडून पाडून हा षटकार येतो स्टेटला. बरोबर आमचा जो कॅमेरामॅन आणि बरोबर साईज घेईन त्यावर पडला कॅप्टनचा षटकार. सारने झुपकन मात्र वेगाने धावसंख्या स्कोरवरती 39 वर पोहोचवली टीम कॅप्टनने. खूप चांगला खेळ
सातत्याने राहिलाय निलेश गंगाराम भोईर टीम कॅप्टन ऑफ द गावदेवी ऐरोली. गावदेवी ऐरोली आणि प्रियदेश बेलापूर हा चाललेला तिसरा मॅच आरक्षे चषक 2026 पर्व 3 लाजवाब भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ही स्पर्धा आपल्या समोर सोडला. पिचिंग ऑफ ऑप्शन ते पाहिली बंटी कांबळे आणि दिशा आणि त्याला दंड देताना दंडित केलं वाईट म्हणून एक्स्ट्रा दा मिळेल. आणखी पुढे जाते स्कोर 40 वर 3 विकेट जगदीश पगडे पहिला जेपी नंतर जगदीश आणि प्रीतम रनआउट. शंकरची बेहतरीन थ्रो कव्हर पॉइंट भरून आणखीन अलॉन द कार्पेट गुदगोल्याकडे चोडून निघालाय. मिडफील्ड प्रोटेक्शन करता फील केलं जाईल. ते व्हॉट अ लवली थ्रो सुपर फिल्डिंग. ओ माय गॉड मागणी केली मागणी उचलू देताना उदय तांडेल्यांची बोट आसमानात. ओ यू टी कॅप्टन बॅक. दुसरा बॅटर पॉइंटला शंकरची डायरेक्टली प्रीतम नंतर दुसरी धाव घेण्याचे जीव तोड दौड लावली होती. थोडासा मागे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्या त्या अगोदर मात्र एसटी रक्षक त्याने बेस विकेला पण त्याचं श्रेय जाईल. बेहतरीन फिल्डिंग ऋषी म्हात्रे ग्रेट फिल्डिंग ऋषी. क्लेवर फ्लाय थ्रो एक्झॅक्टली विकेटच्या हातात. तोपर्यंत निलेश दूर होता. 2 बॅटर रनआउट 3 शिकार केली टीम कॅप्टन साहिलने. असे 5 अर्धा संघ गेल्या तंबूच्या असलेला डगआउट. स्कोर 41 वर 5 3 सफलता साहिलने 2 रनआउट. असं काही 5 गडी होतात बाद. निलेश जगदीश प्रीतम असे झालेले बाद. आता नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत राजकुमार शेवटच्या ओव्हरमध्ये ऋषी म्हात्रे चांगला फटका हवाईमध्ये बॉल एलिमिनेशन कमता डाऊन द बॉल शतकषणाला पकडला झेल विनायक झेंडे टेक द कॅच अनदर विकेट पिंपरी देशून मिलापूर. आणखी एक झटका गावदेवी ऐरोली. फटके मारण्याच्या आपण पाहू शकतो ऑफसाइड लेंथवर पडल्यानंतर सर्वच दूर खेळण्याचा प्रयत्न लाभ जरूर केला होता आणि तिथे लॉंग ऑफचं क्षेत्रक्षण विनायक झेंडे. सिद्धू वेलकम. बॉलिंग टाकताना दिसला नाही सिद्धू. यस नवीन आहे ना प्रेरणा इन्स्पायरेशन देताना घडवताना नवीन टीम जसं घडवला विनोद दिवेकर देन विजय म्हात्रे त्यांचे वारसदार आणि सिद्धू म्हणतो आमच्या नंतर कोणतरी मात्र येणं गरजेचं आहे. ती फली आता आम्ही निर्माण करतो. ते खेळाडू आता आम्ही उद्या सांगतो. चांगले विचार आहेत. आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फरक आहे 41 5 गडी बाद 41. अवे फॉर्म द शेअर 2 ऑप्शन इज व्हाईट एक्स्ट्रा धाव मिळेल. बॉलिंग मार्कर शेवटचं ओव्हर होताना क्रिश षटकाराने खऱ्या अर्थाने जोरदार बरं हमला बॉलवर चांगली स्टार्ट करून दिली होती. शेवटच्या पहिल्याच बॉलमध्ये आल्यानंतर षटकार दुसरी धाव तडंद वाईट आणि दुसरी धावाच्या नादामध्ये कॅप्टन परतला रनआउट. थ्रो फेकला लाजबाब डीप मिडियम डायरेक्टली फ्लॅट आणि तिथेच बॅट कुठेतरी मात्र थोडीशी लांब राहिली. चांगला बॉल चांगला तेज तरार बॉल प्रचंड वेगाने टाकला ऑफसाइड लाईन ठेवताना क्लेवर बॉलिंग बाय क्रिश. षटकार वाईट नंतर 2 धावाच्या नादावर एक धाव मात्र दिली जाईल. विकेट वाईट आणि डॉट 4 बॉलची झाली समाप्ती. 2 बॉल टू गो. इनिंग संपण्यासाठी 2 बॉलचा खेळ शेष आहे शिल्लक. टप्पापणे घेतलेलं वलन फिंगर्स रोल करता लाजबाब मागणी केली होती. हुकावून लागली फेटाळली. बॅट्समॅन आपण पाहू शकतो करण राजकुमार बाद झाल्यानंतर करण आले 7व्या क्रमांकावर. शेवटचा बॉल या इनिंग मधला मॅच क्रमांक 3 गोइंग ऑन. अरे चषक 2026 सुंदर क्रिकेटचा सोहळा आज फायनली दिवस रात्रीचा गेला. तर रात्रीच्या खेळामध्ये आपण पाहतो मॅच अक्रॉस द बॅट खराब लाईन मिस केला. स्विंग इन ओव्हर एंड ऑफ द लास्ट फायनल ओव्हर. 1 इनिंगचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच 2 कॅप्टन आम्ही आमंत्रित करतो टॉस साठी. ही पहिली मॅच जिंकलेला अर्थातच गावदेवी रबाले टीम कॅप्टन अँड देन नेक्स्ट विनिंग टीम कॅप्टन CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तोरबी टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या टॉस साठी विनंती केली जाते. थोडासा मध्ये ऍडजस्टमेंट आम्ही केलं. कैलासवासी भालचंद्र चषक जो गाव देवी झू गाव
ही तीन वैभव होळीच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा नेण्याची खेळली आणि तिथे धारावी संख्या खेळताना पोचू शकणार नाही, त्यासाठी मात्र सवलत देण्यात आली आणि 2 मॅचेस जे विजेता टीम आहे त्यांची ही मॅच आम्ही आता खेळू. प्लीज विनंती करतो. शेअर पाटील फाउंडेशन कुमार एलम तुर्बे टीम कॅप्टन अँड फर्स्ट टीम जिंकलेला गावदेवी रबाले टीम कॅप्टन. म्हणजे आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत एक इनिंग ब्रेक झालेली आहे टॉससाठी. या अशा पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये आमंत्रितीनं गावदेवी ॲरोने प्रियदर्शनी बेलापूर टीमने आणि ते मध्ये 42 काढल्या, 6 गडी बाद आणि 43 धावांचं टार्गेट आता समोर आहे. प्रियदर्शनी बेलापूर कंपल्सरी ही शिस्त आहे. ही शिस्तप्रमाणे मैदानाच्या आत खेळत असतं, मैदानाच्या बाहेर जाताना लाजबाब टॉप अप व्ह्यू. खरोखर हे वाणियाना विघ्नेश मडवी खूप पुढे जाण्याचे पाऊल टाकले सोनू पाटीलने. वरच्या कॅबिनेने टिपलेला तो सुंदर देखावा, संपूर्ण जो ग्राउंड आहे त्याला खेळपट्टी दाखवताना इष्ट्या लावलेला सोनू वा बाय वा. क्लीन क्वालिटी, साईड, टॉप अँड फ्रंट व्ह्यू तिन्ही गोष्टी मात्र जुळवतो की स्कोरर सोनू पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. कौतुक आहे, काय देखावा दाखवल्या. ही क्वालिटी आहे, ही नजाकत आहे सोनू पाटील की स्कोरची जे थेट प्रक्षेपण दाखवताना RSC चषक 2026 सीझन 3 पुन्हा एकदा क्रमांक ट्रॉफी, पहिल्या क्रमांक ट्रॉफी कैलासवासी बुद्धिबाई कबीर म्हात्रे, आदरणीय 40+ जलगती गोलंदाज पांडुरंग म्हात्रे यांची आई. चला टॉस साठी मैदानावर आहोत आणि टॉस सिरेनेमी समोर असेल आमचा काहीतरी नवाज विघ्नेश. दरम्यान अनेक मान्यवरांची उपस्थिती राखली दादानं आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण. राखली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण. राखली शान घेतलंय हाती धनुष्यबाण. आणि राखली शान घेतलंय हाती धनुष्यबाण. आदरणीय शहर प्रमुख निलेश साबळे साहेब उपस्थित आहेत. कमलेश अंबोरे समाजसेवक हे देखील उपस्थित आहेत. राजू शिंदे साहेब समाजसेवक हे देखील उपस्थित आहेत. नागेश धोत्रे साहेब समाजसेवक हे देखील उपस्थित आहेत. आणि सचिन कदम साहेब या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. या मंचावर सहर्ष स्वागत केलं जातं. एक की सापडली आहे, गुरुकृपा टाईल्स याचे किचेन आहे आणि ही बाईकची चावी असणारी आणि 2 किल्ले आहेत. ज्या कोणाच्या असतील त्यांनी कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन या किल्ल्या आपल्या असतील तर घेऊन जा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSC ट्रॉफी. चला राबाडी टीमचा कॅप्टन आणि तुर्बे टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. टॉस साठी जाणार आहोत आपण. नेक्स्ट मॅचचा टॉस 4 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. राबाडी टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. शुभम पाटील आणि भूषण पाटील तुमचं कॅप्टन देखील पाठवा. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमचा कॅप्टन आणि गावदेवी राबाडे टीमचा कॅप्टन कृपया आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि ऑलरेडी याची सूचना तुम्हाला दिली होती, त्यामुळेच या सूचनेकडे देखील लक्ष द्या. आदरणीय राहुल मोरे साहेब, आदरणीय दत्ता अंबोरे साहेब आणि आदरणीय राजेशजी मंगर साहेब यांचं देखील सरसे स्वागत आहे. थोड्याच वेळात आदरणीय
ठाणे लोकसभा सन्माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि ते देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील. उत्कृष्ट संसदपटू आणि ठाणे लोकसभा सन्माननीय खासदार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेबांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं RSA चषक 2026 नवी मुंबई जिल्हा युवा सेना व RSA गोठिली प्रेझेंट ही भव्य दिव्य स्पर्धा आदरणीय नगरसेवक युवा सेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई अनिकेत रमाकांत म्हात्रे साहेब आणि आदरणीय नगरसेविका सौ मंदाकिनी रमाकांत म्हात्रे साहेब माजी उपमहापौर आदरणीय रमाकांत म्हात्रे साहेब यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. कमेंट बॉक्स मध्ये ऐकूया संतोष म्हात्रे सँडी सरांना. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश. लेट्स स्टार्ट टू गेम असा इशारा आमच्या परत पोहोचवताना बंटी कांबळे. राकेश बॉलिंग मार्क पर पहिला ओव्हर. What a lovely cover throw the command cover pounded. Stylish shot by the team captain. Great shot. उजव्या हाताने बॉलिंग डाव्या हाताने बॅटिंग. नेहमीच म्हणतो हे खेळाडू व्हेरी डेंजरस घातक. बॅकफूट गेला गॅप काढली कव्हर पॉइंट मध्ये दणदणीत कव्हर ड्रॉईंग सुरुवात केली टीम कॅप्टनने. साहिल पहिल्या बॉल पासून आक्रमक मूड मध्ये आक्रमकतेचं प्रतीक देताना सुंदर स्ट्रोक. पहिलाच बॉल राकेश विरुद्ध दणदणीत. पहिल्या बॉल मध्ये विकेट पडली होती तिथे पहिल्या बॉल मध्ये दणदणीत सुरुवात करणं साहिल. बॅकफूट होता नाबे फॉर्म दशरथ दूर पोचच्या बाहेर होता. गुड बॉलिंग यार. डावखुरा गोलंदाज 43 लक्ष बरोबर ना. चौकाराला आता उरल्यात 39. दणदणीत सुरुवात केली साहिल. साहिलच्या साथीला सिद्ध कोळी आक्रमक बॅटर. दोन्ही विचार केल्यात संयम आणि आक्रमक असा मिलाप असले दोन्ही बॅटर. सलामी येताना प्रेंदेश बेलापूर. नाईस स्ट्रोक यार. नजाकत पोचेल का बॉल. व्हॉट अ फिल्डिंग यार. ग्रेट फिल्डिंग. स्टँडर्ड उच्चतम वाढवणारा क्षेत्ररक्षण कार्तिक. सुरेख क्षेत्ररक्षण जिथे चौकार जवळजवळ होता. सरळ बॉलला हरवताना सीमा रेषेच्या आत लोटलं. 2 धाबा कॅप्टनच्या नावे. पहिला चौकार डॉट त्याच्यानंतर 2 धाबा. लक्ष्य 43 8.6 रन रेट रिक्वायर्ड पर ओव्हर. प्रत्येक षटका मागे जवळपास 8.6 म्हणजे 8.9 ऑलमोस्ट. चांगला फटका डाऊन बॉल झोला खाली आला कार्तिक. वाह भाऊ वाह कार्तिक. चौकार वाचवला नंतर रनिंग कॅच पकडली. टीम कॅप्टनचा खेळीचा केला सेबट. हा बॉल घेतली होती इनसाइड सर्कलच्या वरून मारला आणि तिथेच कार्तिक सारखी एक भिंतने केला कमाल. घेतला खेळ संपलाय. साहिल दिवेकरचा खेळ. या ओव्हर नंतर नेक्स्ट मॅचची आम्ही टॉस घेणार आहोत. याची दक्षता घ्या. CR पाटील फाउंडेशन कुमार यांनी तुर्बी बरोबरच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टॉस येईल. गावदेवी रबाले टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. मी विनंती करेन CR पाटील फाउंडेशन कुमार यांनी तुर्बी टीम कॅप्टन रवी म्हात्रे. या ओव्हर नंतर आपली टॉस होईल. अशा पहिले विकेटचं झालं पतन. कॅप्टन परतला. चौकाराने कॅप्टनने केली सुरुवात. डॉट नंतर चौकार. पुन्हा एकदा हापॉल घेताना लाप करायचा तर लॉंग अपच्या वरून तिथेच कार्तिक सारखी मोठी भिंत. गावदेवी ऐरोली टीमचा बेहतर फिल्डर पकडतो झेल आणि संपवतो खेळ साहिल दिवेकर. पहिली विकेट पडते 6 वर. लक्ष 43. पहिलं पॉवर प्ले इन ऍक्शन मध्ये राकेश जाधव. चौथं बॉलवर विकेट. 2 बॉल शिल्लक आणि मैदानाच्या आत आल्या आणखी एक बेहतरीन ऑलराऊंडर स्वप्नील ठाकूर. पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. ओ माय गॉड कॉटन बॉल. फॅबुलसली बॉलिंग. जे बरोबर पहिल्या ओव्हर मध्ये केलं होतं सेम तसं केलं साहिलने केलं होतं. बरोबर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये 2 करारे झटके देताना आणि तेच करतो राकेश आता. जेव्हा टीमची धाव संख्या आहे प्रियदेशन बेलापूर. कॅप्टन गेला तसा लगेच पहिल्या बॉलवरती स्वीकार करताना व्हॉट अ कडक कॅच. कॉटन बॉल बाय राकेश जाधव. ही वॉन द हॅट्रिक नाव. जसे हॅट्रिक वर होता पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये टीम कॅप्टन बरोबर तसंच केलं राकेश जाधवने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरची सुरुवात करताना. काय योगा आहे पा.
तेव्हा प्रीतमने हॅट्रिक हुकवली होती साहिल दिवेकरची. आता हॅट्रिक बॉल फेस करणारा प्रियदर्शन बॅटर नेक्स्ट कौस्तुभ विजयदादा म्हात्रे. ग्रेट ऑलराऊंडर ऑफ द विजयदादा म्हात्रे. एकदम संयमी आणि एकदम साधा माणूस. यांचे वडील सतत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य. खूप आदरणीय आणि सन्मान्य व्यक्ती आहेत विजयदादा म्हात्रे यांचे चिरंजीव कौस्तुभ विजयदादा म्हात्रे. बॅटर येतात चौथ्याकडून. हॅट्रिक बॉलची संधी आहे. तर हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी साहिलला की तेव्हा आली नव्हती, तेव्हा डावखोरा बॅटरने ती हुकवली होती हॅट्रिक. अशा पद्धतीने चान्स फॉर द हॅट्रिक. 4 चेंडूची समाप्ती. 4-5 चेंडूवर नव लास्ट बॉल. येस रवी म्हात्रे इथे आलेला आहे. मी गावदेवी रबाले टीम कॅप्टन प्रीतम समीर. हॅट्रिक बॉल जॅज स्विंग इन द मिस. बार बार बचावलं. ओव्हरची झाली समाप्ती. 6 2 गडी बाद. जसे 3 वर 2 होते. जाऊया ऐकूया विघ्नेशला या टॉस दरम्यान. चला टॉस साठी जाणार आहोत आणि नयन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे वर्सेस गावदेवी राबाडे टीमचा कॅप्टन. प्लीज या. तुर्बे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला प्लीज लगेच या. श्रेयश कॅप्टन पाठवा. चला मॅच साठी आपण टॉस साठी या. चला गावदेवी राबाडा टीमचा कॅप्टन रिपोर्ट करा, कारण की CR पाटील फाउंडेशन टीमचा कॅप्टन आहे. श्रेयश या. नाही दे. चांगला फटका. जोरदार थ्रो. सुरक्षित आहे बॅटर. 6-2 पहिल्या ओव्हरची समाप्ती. दुसऱ्या ओव्हर मध्ये ऍक्शन मध्ये बॉलिंग करताना आलाय गौरव शिंदे. बेहतरीन बॉलर. विकेट एपी बॉलच्या विरुद्ध सलग 10 चेंडू निर्धाव करण्याचा कारनामा केलाय. 2024-25 मध्ये याच बॉलरने जय भमाने मित्रमंडळ आयोजित स्पर्धा दिली स्मृती चषक. इथे बॉज नेहरूच्या विरोधामध्ये सलगचे 10 चेंडू डॉट. तो बॉलर गौरव सिंधी बॉलिंग मार्क समोर आता खेळण्यासाठी कौस्तुभ विजय दादा महात्रे टर्न केलाय. सुरक्षित परंतु फंबलिंग झाली. खराब क्षेत्रक्षण हलकीशी जे सहजगतीने घेतलं होतं. कॅज्युअली क्रिकेट पेटन वर्ड्स ऑफ द विघ्नेश सहजगतीने घेण्याचा आलच दाखवला. त्याचा फायदा घेताना सिंगल चोरली. कौस्तुभने खाता खोलतं सिंगलने. धावसंख्या पुढे जाते हलकीशी 8 वर. बनवायचे 43. मॅच मात्र रंगायला सुरुवात झाली. दुसऱ्या रोशनीला झाली सुरुवात. आता रात्रीचे क्रिकेट प्रेक्षकांच्या भेटीला. गौरव व्हेरी गुड बॉलिंग यार. टप्पा पडल्यानंतर खेळलेला प्रचंड वेग. बायचा इशारा उदयजी तांडे दर्शवणार. 1 धाव मिळेल वशांकित गेल्यानंतर घुसणच्या क्षेत्रात गेल्यानंतर. 9 धावा झाल्यात. 2 गडी बाद. नाजूक स्थितीमध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न असेल खास करून सिद्धू कोळी आणि त्याच्या साथीला एक अट्रॅक्टिव्ह बॅट्समॅन कौस्तुभ विजय म्हात्रे. पॉइंट आहे. कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप कव्हर. सुरेख बॉल. गुड बॉल. बॅट फुटवर जाताना हुक करण्याचा पण डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु सेफ आहे. सिद्धू कोहली सिंगल घेतली. चिक्की सिंगल. रिस्की सिंगल नाव कम्प्लिटेड. डबल फिगर मध्ये जाताना प्रियदर्शन बेलापूर लक्ष आहे त्यांच्या समोर. 43. 10 झाल्यात. याचाच अर्थ इथून 33 धावा आणखीन बनवायच्या. पहिली मॅच जिंकण्यासाठी
काय क्रिकेट आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आदरणीय पांडुरंग म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या आई कैलासवासी बुद्धिबाई कबीर म्हात्रे यांच्या पित्यार्थ स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी परेजी म्हात्रे यांच्या माध्यमातून कैलासवासी जयराम दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. ज्यामध्ये नगरसेवक स्वतः नागरिकांच्या दारी येणार. या उपक्रमात आदरणीय विनीत चंद्रकांतजी पाटील शहर पाटील फाउंडेशनचे सर्व विनीत सेट आपला सरसे स्वागत आहे. व्यासपीठावर आहे जे अतिथी कक्ष आहे, अतिथी व्यासपीठ आहे ते व्यासपीठ आपण यायचं आहे. आपलं सरसे स्वागत करतोय आम्ही. मॅचची कडा कॉपी आणखीन एक तगडा विकेट इथे कौसुब तंबूच्या आसऱ्याला. काय फिल्डिंग, काय प्रेशर. पहिलं ओव्हर टाकलं हाताळलं राकेश जाधवने. त्या ओव्हर मध्ये 6 फक्त धावा आणि 2 झटके. तदनंतर गौरव शिंदेने कमाल केली. पहिली सिंगल, दुसरी बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला 1 बाईज आणि पुन्हा सिंगल आणि 5व्या बॉलला कॉट बिहाइंड द स्टंप विकेट. कौस्तुभ मात्रे बॅक. 3 करारे झटके. 3 प्रमुख बॅट्समॅन तंबूच्या असलेला आता अडचणीत आले प्रियदेशीने बिलापूर. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. रवी म्हात्रे प्लीज या. मान्यवरांची शुभस्ते इकडेच टॉस केला जाईल कारण की मॅच सुरू आहे. चला कॅमेरामॅन प्लीज टॉस साठी आपण कॅमेरा पॅन करा. चला आदरणीय अतिथी मान्यवरांच्या शुभस्ते केला जाईल टॉस आणि टॉस जिंकलाय गावदेवी रबाडा टीमने. टॉस जिंकलाय. चला 4 ओव्हरचा सामना असेल समीर, लक्षात घ्या. आणि हा सामना संपल्या तुम्हाला लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे याची नोंद देखील घ्या. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया संतोष म्हात्रे सँडी सरांना. थँक्यू विघ्नेश. थँक्यू सो मच. कार्पेटच्या साईडने मोडलं मिड विकेटला प्रोडक्शन सिंगल मिळते. दर्जेदार दोन्ही ओव्हर पॉवर प्लेचा जास्त फायदा उठवू दिला नाही. त्याचं खरं कारण आहे पहिलं ओव्हर राकेश जाधवने टाकलं त्यामध्ये 2 सफलता अर्जित केलं अवघ्या 6 धावा आणि नुकतंच पॉवर सेकंड संपताना गौरव शिंदेने धावा दिल्या फक्त आणि फक्त 5. अशा प्रकारे 11/3 2 ओव्हर पॉवर प्लेची होते इथे समाप्ती. अडचणीत लोटला गेल्या प्रियदेशीने बेलापूर कारण प्रमुख साहिल दिवेकर तदनंतर स्वप्नील ठाकूर आणि नुकतंच कौस्तुभ विजयदादा म्हात्रे कॉट बिहाइंड द स्टंप असे 3 प्रमुख बॅटर आहेत ते तंबूचे असलेला. आणि धावसंख्या केवळ 5.5 धावांच्या सरासरीने 11 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. येणारा 18 चेंडू आता बाकी आहेत आणि 18 मध्ये तब्बल जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावा आणि 18 गेंदे 32 रन की दरकार मैच जीत के लिए प्रदेशन बेलापूर. RSA चषक 2026 भव्य दिवस सोलापूर 3 मध्ये 1,50,000 द्वितीय, तिसऱ्या चौथ्या क्रमांक प्रत्येकी 25-25 हजार. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रशांत मडी प्रेझेंटेड हिरो बाईक. त्यासाठी सुपर 4 टीम मध्ये पोहोचणाऱ्याच खेळाडूला ही बाईक मिळेल याची दक्षता घ्या. आणि पहिल्या मॅच पासून सेमी फायनलचे जे पॉइंट आहे ते गृहीत धरले जातील, नॉट फायनल. लेफ्ट हँड राऊंड द विकेट, जोरदार हमला, बोल फटका चांगला टायमिंग क्लास आहे. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला अभ्यंतरीण षटकार, प्रेशर हटवण्याचं काम करताना षटकार एक दिलासा दे जाईल. जोरदार हमला बॉल राकेश जाधववरती. बॅटर षटकार चढवताना ऋषी म्हात्रे. क्लीन टायमिंग, what a lovely, just like the same stroke of the Moin Khan of the Pakistan. त्या अंदाजामध्ये चेंडूला मात्र त्याने स्वीप केला लॉंग ऑफच्या वरून. JP पाटीलच्या डोकरावरून दस्तक देताना हा षटकार पॉवरफुल पॉवर हिट स्ट्रोक बाय ऋषी. 7 वर जाऊन पोहोचला. धावसंख्या मात्र दमदमगिरी नेतो 17 वर 43 लक्ष. लेफ्ट हँड राउंड द विकेट, डावखोरे लेफ्ट हँड राउंड द विकेट, व्हेरी डेंजरस. आणखी त्याचा फटका कवा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून दूरवरून कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला फील करेल. आणखीन 2 धावा, षटकार 2 धावा. प्रेशर होती मॅच, प्रेशर हटवण्याचं काम 2 फटक्याने ऋषी म्हात्रेच्या छान काम केले.
त्या 2 पुढे जातोय. 2 धावा वाढल्या त्याचा स्कोर मध्ये स्कोर अरे माहित आहे रे मी त्याला तेच सांगतोय यार. मग आता कोण आहे जाऊ दे. 2 धावा ऍड केल्या जातील. लिहिला ना काय यार आता 2 काढल्या होत्या ना 19 झाले. 19 आहेत सर. बरोबर नाही 17च होत्या. बरोबर गोंधळ नको. तिसरा बॉल. मग आता धावून आहे ना बरोबर आहे. काय नको करू. नाही इथे बोल. Left hand from the wicket. Nazakat submit delivery. Beat to the batsman. Superb bowling. पहिला षटकार कडक त्यानंतर 2 नंतर सिंगल आणि आता डॉट. स्कोर पाहिला तर स्कोर मध्ये पोहोचला गेला 20 वर. 43 लक्ष. इथून आणखीन 23 धावांची आवश्यकता. मॅच रंगत चाललेली आहे. शांत चैतन्यमय वातावरण खेळले जाते अडीच ट्रॉफी 2026 पर्व 3 मध्ये आणि तिसरी मॅच भेटीला प्रितेश बेलापूर 43 धावांचा पाठलाग करताना राऊंड द विकेट लेफ्ट हँड ऑफसाइड ऑप्शनला फंबलिंग झालं. फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला. जरी बॅटला लागली नाही वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने वाढलं स्कोर. पुढे जाताना प्रियदर्शनी बेलापूर 3 गड्याच्या मोबाईल आता बनतात 22. तिसरं ओव्हर प्रगतीपत्र बॉलिंग मार्क आपलं दुसरं ओव्हर हाताळताना राकेश जाधव लेफ्ट हँड बॉलर फ्रॉम गावदेवी ऐरोली. चांगले डॉट कलर पेश होते कारण 2 ओव्हरच्या संबंध फक्त 11 होत्या. त्यानंतर हा ओव्हर ठीकठाक चालताना प्रियदर्शन बेलापूरसाठी ग्रेट हॉट यार हपवलं घेतलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. JP एल लांगावून फील करेल फक्त सिंगल पूर्ण केली. स्ट्रोक ऋषी. ग्रेट जॉब बाय ऋषी. प्रेशरमध्ये प्रेशर हटवण्याचं खरं काम केलं. षटकार ठोकून या ओव्हरमध्ये दबाव होता दबावाला हटवलं. सेम स्टाईल ऑफ ग्रेट किपेटर विकेट किपर पाकिस्तानी मोईन खान. त्या अंदामध्ये षटकार मजा आली यार. पॉइंट है डीप कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डिस्पर लाईक इज अनर्स फिल्डिंग. पुढे सरसावले सिद्धू कोहली परंतु बीट केला. हालचाली पहिल्यांदा चेंडू त्याच्यानंतर डिलिव्हर केला. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळच्या संपल्यानंतर स्कोर पोहोचते 23 वर 3. 12 चेंडूचा खेळ आणि 12 मध्ये आता 20. ओव्हर टू द विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. चला मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने नयन पाटील साहेब उपस्थित आहेत. युवा सेना बेलापूर विधानसभा शहर प्रमुख त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाते. मी आदेश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते की आदरणीय नयन पाटील साहेबांचा सन्मान आपण करावा. आज अनेकांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. त्यामध्ये आदरणीय युवा सेना बेलापूर विधानसभा शहर प्रमुख आदरणीय नयन पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. पुढचा सन्मान आहे आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक महेश शिरोडकर साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. आदरणीय महेश शिरोडकर साहेब यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. मी विनंती करतोय महेश कदम यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आदरणीय महेश शिरोडकर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय आणि त्यांचेच अगदी सुपुत्र आदरणीय मंदार शिरोडकर देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान अमोल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते मंदार शिरोडकर यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. हे सगळेच मान्यवर आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. RSC ट्रॉफीच्या दरम्यान तुम्ही सगळेच उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. जाऊया कमेंटर बॉक्स मध्ये ऐकूया संतोष माते सांडे सर. सो मच. धन्यवाद विघ्नेश. 12 मध्ये 20 असताना चेंडूला दिशा दिली. कम्प्लिटली जो चेहरा होता बॅटचा तो दाखवला आणि थ्रू द कव्हर अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक मात्र खेळ होता. सिद्धू कोहली सिंगल घेतली ऋषीने आणि 24 वर पोहोचते टीम सिंगलने. चांगली खेळ फलंदाजी कारण षटकाराने खऱ्या अर्थाने जेव्हा त्याचा षटकार होता ना तेव्हा दबाव मात्र हटवला होता ऋषी म्हात्रेने. चांगली बॅटिंग आता सिद्धू कोहली जो आलेला आघाडीला संयम बरी मारे कारण त्याला माहिती मोठमोठे फटके माझ्याही बातात आहे पण या क्षणी मात्र संयमाची आवश्यकता आहे. टेम्परामेंट कूल सोडला ऑफसाइड जास्त पिचिंग झालं. खराब बॉल. इट्स अ बाईट. कारण बॉलिंग मार्क पर जो 12 मध्ये 20 होती पहिल्या ओव्हर पासून जे रन रेट रिक्वायर्ड होतो ना 8.6 आता ते गेले 10च्या घरात
आणखी एक सिंगल येते. पहिली सिंगल वाईटची धाव. स्कोर मात्र पुढे सरकताना 25 जाऊन टेपलं. लक्ष आहे 43 धावांची आवश्यकता. 5 ओव्हरची मॅच बनल्याच 23 म्हणजे आणखीन 18 धावांची आवश्यकता. आता 18 उरल्यात. राईट अमोर द विकेट. शिरापासून दूर. ओ माय गॉड, सेकंड मध्ये परतला जी विकेट. संयम बरी पारी केली होते. संयम ढलला. वेगळं करण्याचा प्रयत्न, जोरदार हमला बॉल बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा विकेटच्या पाठी. टीम कॅप्टन निलेश गंगाराम भोईर टेक द कॅच. एंड ऑफ द विकेट. अनदर विकेट टू द गावदेवी अरोली. सिंगल वाईट अशा 2 म्हणजे 18 आणखीन हवेत. 12 मध्ये 20 पाहिजे जेपी. 2 आल्यात म्हणजे 18 धावांची आवश्यकता. 18 धावांची आवश्यकता यार. पहिली सिंगल वाईट नंतर विकेट. 25 व 4 43 ची आवश्यकता. +25 म्हणजे 18 धावांची आवश्यकता आहे. आणि तेच समीकरण मी सांगतो. थोडंसं मिस कॉलिंग कम्युनिकेशन जास्त चर्चा नको. उदय तांड्या सांगतायत कारण तब्बल 10 सामने आज आम्हाला पूर्ण करायचे आहेत. तिसरा मॅच आपल्या भेटीला द्वितीय रोशनीमध्ये. 1,50,000 पहिले 50,000 द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाचे तब्बल 25,000 प्लेअर ऑफ द सिरीज टुर्नामेंटसाठी त्रिशांत मडी प्रेझेंटेड हिरो बाईक. पण सेमी फायनल मध्ये 4 टीम मधून एक कोणता तरी खेळाडू तिथे पोहोचणे गरज आहे. चांगला निर्णय घेतल्यात आणि पहिल्या मॅच पासून सुपर 4चे मॅच जे खेळतील तेच फक्त पॉइंट ग्रुप दिले जातील या प्ले टुर्नामेंटच्या बाईक साठी. सावध नव्हता. बेहतरीन ऑलराऊंडर ज्याच्या बॅट मधून मोठमोठे षटकार बरसतात. विनायक झेंडे स्ट्राईक. मॅच फिरू शकतो विनायक. चांगला थडाका जोरदार हमला बॉल आल्या षटकाराची भाषा बोलायला सुरुवात केली. ठोकला षटकार. समीकेचे आकडे बदलले. जिथे 18 पाहिजे आता 12 षटकार सांगतो. येणारे चेंडू शिल्लक नंतर 12. शिवा कडक स्ट्रोक. उंचीचा पुरेपूर फायदा हपोळी टाकून चुकी केली या बॉलवरती करणने. पहिली सिंगल वाईट विकेट षटकार. 3 चेंडू झाली समाप्ती. आता 9 मध्ये 12. कंपल्सरी चेस कंपल्सरी ड्रेस स्पर्धेचा नियम. सामना चालू असताना कोणताही खेळाडू त्या टीमचा आतमध्ये जाणार नाही किंवा 12वा जो खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणताच खेळाडू येणार नाही. असं केल्यास असं आढळल्यात 2 धावांची पेनल्टी. यस किरण स्वागत आहे. एक ग्रेट समालोचक किरण मस्कर सुपर वाणीमध्ये सातत्यानं आपण ऐकतो. आता 9 चेंडूचा खेळ बुडल्याने 9 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे कंपल्सरी मॅच जिंकण्यासाठी. प्रियदेशने बोल आल्या षटकारांची भाषा बोलली आणि पुरेपूर आपल्या आक्रमकतेचं प्रत्यय दिलं. बॅकफुटवर देताना आणखीन एक तगडा स्ट्रोक पण स्ट्रेट हातामध्ये डाऊन द स्ट्रेट. सरळच्या बाजूला लॉंगापोरती प्रीतम पाटील सारखा एक बेस्ट फिल्डर टेक द कॅच. षटकार त्यांच्यातून विकेट. चूक झाली काय लवकर मॅच फिनिश करण्याच्या नादामध्ये ऑन द अप लॉफ्ट द लॉंग अप इज इझिली कॉल्ड बाय प्रीतम पाटील. तगडा विकेट. आता 8 मध्ये 12. अधूर काम सोडून गेलं. लवकर मॅच फिनिश करण्याचा हा इरादा होता पण बऱ्याच वेळेला चुकतो. 1983 तीच चुकली होती खरोखर सर विवेन रिचर्सने. त्यांचं 1987 ला तशीच चूक केली होती ग्रेट माईक गेटिंगने. रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक 17 धावा दूर आणि पहिल्या ODI वर्ल्ड कप मधून वंचित. त्यासाठी त्यांना बरीच प्रतीक्षा. बेन स्ट्रोकचा खेळ आणि पहिलं ज्या खऱ्या अर्थाने इंग्लिश खेळाडूनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती त्याच इंग्लंडला तब्बल एवढं वर्ष वाट पाहायला लागले. पण 1987 मध्ये संधी आली होती. संधीचं सोनं करता आला नव्हता आणि तिथे माईक गेटिंगची चूक कित्येक वर्ष मात्र इंग्लंडला टोचत होती. तशी इथे लवकर मॅच फिनिश इदानंतर मात्र स्ट्रोक केला. स्ट्रोकची लिमिशन न मिळता झेल गेला हातामध्ये प्रीतम पाटीलच्या. विकेट. विनायक झेंडे बाद. आणखी एक झटका लागला. 31-5 अर्धा संघ तंबूत. आता जिंकण्यासाठी 8 चेंडूचा खेळ उरलेला 8 मध्ये बॅकफुट जाताना 12 धावांची आवश्यकता अजून आहे. 43 झाले 5 आणखी खाली गेंद
सुपर बॉलिंग कमबॅक करताना वापसी केले जेपी केले थोडेसे सांगितले आगलं वेगळं करण्याची आवश्यकता नाही मित्र कारण आगलं वेगळं प्रयोग फसतात जसे आम्ही उदाहरण दिले होतं लवकर मॅच संपवण्याच्या इराद्याने वर्ल्ड कपला होकावणी दिली होती सलगचा तिसरा वेस्ट इंडिजचा होता पण पहिला इंग्लंडचा होता सुपर बॉलिंग लाईन कडक सटीक लाईन नव्हती ओव्हरची झाली इथे चौथ्या समाप्ती 4 ओव्हरचा खेळ संपलाय जिथे 9 मध्ये 12 होते ना तिथे आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 आल्यात आणि पहिल्या दिवसराच्या हेच खेळमध्ये करण ज्या देवी 11 शिरोने ही बाजी मारली होती क्वार्टर फायनल 16 मध्ये 13 पाहिजे धुळीस मिळालं होतं रुद्र 11 महापेचे स्वप्न सुपर 4 मध्ये प्रवेश मिळण्यापासून दूर ठेवलं तसं होईल का त्यासाठी थोडासा उशीर 6 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला लागेल 6 मध्ये कंपल्सरी 12 मॅच कुठे होती मॅच आली आता 6 चेंडू 12 वर लाजबाब तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी वात्सल्य विठोबा मात्रे तिसऱ्या चौथ्या म्हणजे लाजबाब ट्रॉफी पाहू शकता ते आम्हाला पुरस्कार केले सूरज म्हात्रे द सुपर समालोचक काका यांच्या माध्यमातून थँक्यू सो मच 4 टीमसाठी मेडल गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ या आम्हाला देण्यात आले सागरजी पाटील त्यांच्या आई कैलास आशा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ थँक्यू सो मच सागर जसं जसं वेळ मिळेल तसं आम्ही हे पुरस्कृत ट्रॉफ्यांचं नाव सन्मान आपल्या कानापर्यंत पोहोचू 6 चेंडूचा खेळ पुन्हा जाऊ मैदानात 12 धावांची आवश्यकता मॅच मध्ये किती फिल्डिंग करण्या उत्साह अगदी ओसंडून होते त्याचं खरं कारण आहे समीकरणच्या आकडे 6 चेंडू कंपल्सरी 12 पण राजकुमार राजस सारखी बॉलिंग टाकते काय त्याच्या समोर आता खेळण्यासाठी प्रियदर्शन बेलापूर कडून ऋषी महात्रे चांगला खेळ लागलाय षटकार आलाय ऋषीच्या बॅट मधून 6 मध्ये 12 बॉलिंग मार्क पर राजकुमार ओ माय लाईन मिस केली पहिला चेंडू सरळ तरळत गेला सुपर लाईनर लेंथवर बॉल होता टप्पा म्हणून घेतलेलं स्विंग हलकस स्विंग ते किरकिरनं वातावरण झालं बदल थोडासा खेळपटू आच्छादलेला दौबंदीचा हा आच्छादितपणा त्यामुळे थोडासा अनइवन इन अँड आउट बॉल अनइवन बाउन्सिंग किंवा लो अँड हाय बॉल पाहायला मिळेल 5 मध्ये 12 बॅकफुट वगैरे जागा बनाय चांगला स्ट्रोक डाऊन द बॉल बॉल फसलाय टक ओ माय गॉड द फॅब्युलस अनबिलिव्हेबल कॅच कार्तिक ज्या फिल्डरने चौकार उचलला ज्या फिल्डरने पहिली कॅच घेतली तोच क्वेश्चन मेमेंटला झेल टिपताना खेळ खेळतो तमाम संपवतो ऋषी मात्रेचा खेळ ऋषी बॅक ऋषी परतला गडी क्रमांक 6 31 वर्षा धावा त्याच राहतील चेंडू मात्र शिल्लक आता 4 मध्ये 4 काय मॅचला उत्कंठावर्धक हा परिस्थितीमध्ये आपण पाहतो या मॅचच्या दिशेने उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे या स्पर्धेची सर्व सेवा अनेक जे म्हात्रे असतील अक्षयजी म्हात्रे असतील आणि आर एस टीमची संपूर्ण ही टीम त्यांच्या सौजन्याने हा फायनलीचा दिवस रात्रीचा खेळ RSA राजी स्पोर्ट्स अकॅडमी प्रेझेंटेड नियम जिल्हा युवा सेना संयुक्तरित्या घेऊन जातं भव्य दिवस स्पर्धा आपल्या भेटीला फायनली दिवस मध्ये आणि तिथेच मॅच आलेली आहे प्रियदर्शन बेलापूर समोर 4 मध्ये 12 गावदेवी ऐरोलीकडून भव्यत्व असलेला ओट टाकताना राजकुमार पहिला डॉट दुसरा विकेट नवीन बॅट्समॅन राकेश आल्या 4 मध्ये 12 असताना बॅकफुटवर उंची चेंडू हवेमध्ये बॉल पोचच्या बाय सिंगल मिळेल का डेफिनेटली मिळते प्रतीक्षा करत होता टर्न होईल का हे धूर्तपणा दाखवलाय सिंगल हे चालाकी पाहिजे तुमच्या समोर कारण फील्ड करण्याचा प्रयत्न 2 धाव पूर्ण केले होते परंतु चाणक्य असं फिल्डरने जाऊ दिलं आणि फक्त मिळेल आता 1 आता 3 चेंडूचा खेळ आणि 3 मध्ये 11 एक झपाटा आला ना मोठा फटका मॅचचे चित्र पालटू शकेल पण जिगरा पाहिजे पहिल्याच मनामध्ये धरला नाही होणार जिगरेने केले मानसिकता तय करेल मानसिकता तुमची स्ट्रॉंग असेल डेफिनेटली आउट ऑफ द पार्क 3-11 फटका मारले जरूर परंतु कुठपर्यंत डाऊन द बॉल आलाय आणि पकडला झेल संपलाय खेळ आता मात्र दाट पराभवाच्या छायेत प्रियदर्शनी बेलापूर मॅच कुठे होती मॅच बॉलरने बनवली त्याचं संपूर्ण श्रेय जाईल हँडलिंग द बॉलर ऑफ द टीम कॅप्टन्स क्वालिटी वापर गोलंदाज कसा केला पा जस्ट लाईक द सेम माइक ब्रेली द ग्रेट इंग्लंड कॅप्टन Ricky Pondy is another nice example of the good captaincy. Hansi Crony is a nice by South Africa.
असे कित्येक कॅप्टन होते ते बॉलरचा वापर योग्य वेळेला करायचे, हँडलिंग द बॉलर प्रॉपरली. नाव गावदेवी अँड मॅच कम्प्लिटली अनपॅक केली. आता 2 मध्ये 11 दोन्ही उत्तुंग असे हवेमधून सोडणारे एक अटोम बॉम्ब फोडावे लागतील, अन्यथा मॅच कम्प्लिटली इज अ फेवर ऑफ द गावदेवी ऐरोली. कडक मॅच होताना पाहत होतो. 43 सहज गत्या 4-3.5 ओव्हर फिनिश, पण नियतीला मान्य नव्हतं. कॅप्टनचे ते गुण मात्र सरळ झलकले. त्याने योग्य ठिकाणी बॉलरचा वापर केला, योग्य हँडलिंग द बॉलर. ना प्रेशर ऑन द 2 मोठ फटके. हा बॉल क्रुशियल आहे मॅच मधला. राजकुमारने राजबिंडासारखा राजस प्रमाणे बॉलिंग टाकली, कम्प्लिटली पॅक. फक्त 1 दिले, 2 झटके. क्लेवर बॉलिंग बाय राजकुमार. 2 मध्ये 11 आणि समोर आहे आता बॅट्समॅन साठी शंकर. एक रनआउट डायरेक्टली ज्याने केला. आता डायरेक्टला जो नेम आहे तो सिक्सर साठी जर भरला तर मॅच मध्ये ऑन करेल. 2-11 सोडून द्या. मॅच अजून ऑन आहे. एक षटकार चौकारी चालेल, कारण वाईट आले. कंपल्सरी 10. इट्स अ वाईट पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टोन फॉर अ शॉर्ट लेग सिली पॉइंट जस्ट लाईक द टेस्ट क्रिकेट फिल्डिंग. एकनाथ सोलकर सेम पोझिशन ऑफ द फॉर अ शॉर्ट लेग. काय फिल्डर होते एकनाथजी सोलकर त्या ठिकाणी फॉर द शॉर्ट लेग. 2 चेंडू आणि 11. ओ माय गॉड, मिळेल काय हा मोठा प्रश्न आहे. काय सांगतील अंपायर. येस डेलिब्रेट. नो रन. हालचाली नव्हत्या. बॉल सोडण्याचा प्रयत्न अंगावर लागला तेव्हा कोणत्याच इन ऍक्शन म्हणे होता. आयसीसी नियम सांगतो नो रन. आता 1 चेंडू 11. मॅच स्पष्ट 10 नो 11 सॉरी दिलगिरी व्यक्त करतो. 1 चेंडू आणि 10. मॅच मात्र दूर प्रियदर्शन बेलरसाठी. जबरदस्त हक्क सांगितलं पण मॅच पूर्ण झाले नाही. 1 आणि 10. फटका जरूर हवेमध्ये बॉल. चेंडू खाली कॅप्टन विकेट पकडला. झेल आणखी एक झटका. मॅच 9 धावांनी आपल्या खिशात टाकताना दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. वेल्डन ऐरोली गावदेवी ऐरोली गेलेली मॅच काढली. पहा एक क्रिकेटच्या अनिश्चितता. हार्ड लक बॅड लक. सनसनीत सुरुवात केली साहिल दिवेकेने चौकाराने. पण त्याचा आनंद मात्र जास्त वेळ टिकला नाही, कारण कॅप्टन्सीने सर्व मॅच मात्र खाऊन टाकली आहे. वापर केला योग्य हँडलिंग द बॉलर. योग्य दिशेने योग्य बॉलरला आक्रमण लावलं आणि सरळ फासे फिरवताना मॅच आपल्या बाजूने घेऊन गेला. अँड नाव टाइम टू प्लेयर ऑफ द मॅच. प्रत्येक मॅचसाठी ट्रॉफी अमित पाटील जे आईचे वडील आहे कैलासवासी राजाराम चाहो मात्र यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅचसाठी आम्ही अवॉर्ड देतो. ट्रॉफी दिली जाईल. या मॅचचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच गोज टू कारण लो स्कोर मॅच होती. कारण बॅटर विशेष छाप पाडू शकला नाही. फक्त एकमेव बॅटर होता तो होता 31 धावा ठोकणारा टीम कॅप्टन ऑफ द निलेश गंगाराम भोईर. टीम कॅप्टन ऑफ द गावदेवी ऐरोली गोज टू द प्लेयर ऑफ द मॅच. चला सामनावीर म्हणून घोषित केले जाईल. ही ट्रॉफी आम्हाला अमित पाटील यांच्या माध्यमातून कैलासवासी राजाराम चाहो मात्र जे आईचे